इसवी सन पूर्व 300 पासून सुरू होऊन जवळपास 1500 वर्ष चोल साम्राज्याने आपलं अस्तित्व दक्षिण भारतामध्ये टिकून ठेवलं. दक्षिण भारतातच नाही तर श्रीलंका, जावा, सुमात्रा, अंदमान, निकोबार ही बेटंसुद्धा त्यांनी ताब्यामध्ये घेतली. त्याच्यानंतर इंडोनेशिया, त्याच्यानंतर मलेशिया अशा आजूबाजूच्या प्रांतामध्ये त्यांनी आपली सत्ता गाजवली. महत्त्वाचं म्हणजे त्या काळामध्ये अरब खाडी असेल, संयुक्त अमीर अमाराती असेल, त्या ठिकाणी सुद्धा यांचा व्यापार चालायचा. त्या काळातल्या परदेशातील मोहरा, साऊथ आफ्रिका वगैरे या भागामध्ये त्यांचे जहाज जायचे. त्यांचे जहाजं नागापट्टणम, महाबलीपुरम अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची बंदरं होती. त्या बंदरामधून जसं महाबलीपुरम हे फार मोठं त्या काळातलं बंदर होतं. म्हणजे त्या ठिकाणी जहाजं थांबली जायची, तिथून त्यांचा व्यवहार सुरू व्हायचा. त्याच्यानंतर नागापट्टणम या ठिकाणाहून सुद्धा त्यांची जहाजं जायची आणि विदेशामध्ये व्यापार व्हायचा. इकडे चीनपर्यंत, त्याच्यानंतर चीन, नेपाळ जे काही भाग असेल त्या प्रत्येक भागामध्ये यांनी आपली सत्ता गाजवलेली आहे. आणि त्या काळामध्ये अनेक देवस्थानं वगैरे अस्तित्वात आली, निर्माण करण्यात आली. इकडे भारताच्या बंगाल किंवा बांगलादेश तिथपर्यंत त्यांची सत्ता होती. हिमालयापर्यंत त्यांनी आपलं वर्चस्व गाजवलेलं आहे. आणि हा जो काही राज्यकारभार होता त्याचा उल्लेख चंद्रगुप्त मौर्य, समुद्रगुप्त मौर्य आणि महाराजा सम्राट अशोक यांच्या शिलालेखामध्ये सुद्धा चोल साम्राज्याचा उल्लेख आलेला आहे. आणि 1500 वर्ष जगाच्या पाठीवर एवढे कालावधीमध्ये राज्य करणारे एकमेव राजघराणे म्हणजे चोल साम्राज्य. त्याच्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. राजराजेश्वर प्रथम, त्याच्यानंतर राजेंद्र प्रथम यांच्या काळामध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच की मलेशिया, इंडोनेशिया, श्रीलंका, अरब, अफगाणिस्तान या प्रांतामध्ये यांचा जहाजामार्गे व्यापार होता. आणि विशेषतः म्हणजे स्त्रियांना त्या ठिकाणी प्राधान्य होतं. मागच्या व्हिडिओमध्ये